नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये तिलोत्तमाने सांगितल्यानंतर आता सावली ही चंद्रकांतरावांना कडू काढा घेऊन येते. तर आता चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ सावली, आता मला ना काहीतरी चमचमीत खाण्याचा मूड झाला आहे आणि मला ना या कडू पिण्याचा आणि खाण्याचा कंटाळा आला आहे. तेव्हा आता सावली म्हणते की तुम्हाला चमचमीत खावंसं वाटतंय ना? तर चंद्रकांतराव म्हणतात हो. सावली म्हणते की अगोदर तुम्ही हा काढा घ्या, त्यानंतर तुमची तब्येत बरी होऊ द्या आणि मग मी तुम्हाला चमचमीत खाऊ घालेन. आता सावली म्हणते की बाबा, मला खात्री आहे थोडा वेळ जाईल, पण तुम्ही नक्की बरे होताल. आता हा विचार करत चंद्रकांतराव म्हणतात की काय ठीक होणार काय माहिती. नील आलाय, पण आल्यानंतर तो माझ्याशी नीट बोललाही नाही आणि मला भेटायला देखील नाही आला. चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ, तिलोत्तमा म्हटली मला नील कुणाशी काही बोलत नाही, पण तू ना सावली त्याच्या मनात थोडीशी सहानुभूती तयार कर, जेणेकरून त्याच्या मनातलं आपल्याला कळलं पाहिजे. सावली सावली म्हणते ठीक आहे बाबा, मी त्यासाठीचं प्रयत्नसुद्धा करते. चंद्रकांतराव आता सावलीला म्हणतात की बरं ते जाऊ दे सावली, सोहमचं काय चाललंय, तो कुठे आहे ग? तो सुद्धा मला भेटायला नाही आला. तेव्हा आता सावली म्हणते की नाही नाही, ते आता इथे नाही राहत. ते ऐकताच चंद्रकांतरावांना धक्का बसतो. सावली म्हणते ते तारा मॅडमकडे राहायला गेले. तर चंद्रकांतराव म्हणतात काय, म्हणजे सोहम इथे राहत नाहीये? तर सावली म्हणते नाही ना. आणि चंद्रकांतराव म्हणतात की सोहम घर सोडून गेला, एवढी मोठी गोष्ट मला कुणीच नाही सांगितली, तिलोत्तमाने देखील नाही सांगितली. चंद्रकांतराव म्हणतात ह्या घरात चाललंय तरी काय? सावली म्हणते एक मिनिट, तुम्हाला माहित नव्हतं का बाबा? तर चंद्रकांतराव म्हणतात की नाही ना. चंद्रकांतराव म्हणतात की आता ही तिलोत्तमा घर रिकामं करणार आहे, तिला ना काहीच कळत नाही. तर सावली म्हणते बाबा ऐका ना, आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली हे सांगू नका. सावली म्हणते सगळं काही ठीक होईल बाबा, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की मी प्रयत्न करते नील भाऊजींना सुद्धा त्यांच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी. तेवढ्यात सावलीला फोन येतो आणि बोला तारा मॅडम असे म्हणत आता सावली चंद्रकांत समोरून निघून जाते. पटकन आता फोनवर बोलत बोलत सावली सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर, मला तारा मॅडमच्या घरी सोडताल का? सारंग म्हणतो कशासाठी ग सावली? सावली म्हणते मला तारा मॅडमचा फोन आला होता, त्या खूप अस्वस्थ वाटत होत्या आणि त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मला बोलावलंय. सारंग म्हणतो मी सुद्धा तोच विचार करत होतो सावली, यामध्ये ताराची एवढी काही चूक मला वाटत नाही. सारंग म्हणतो की ताराला घराबाहेर काढलं आईने आणि आता सोहमसुद्धा तिकडे जाऊन बसलाय. सावली म्हणते की मी तारा मॅडमशी बोलायला जाते, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात ना. सारंग म्हणतो सावली मी सुद्धा येतो. तर सावली म्हणते नको नको, नील भाऊजीसुद्धा त्यांच्या डोक्यात खूप विचार चालू आहेत. एक काम करा, तुम्ही ना नील भाऊजींना ऑफिसला घेऊन जा आणि कामात गुंतवा. सारंग म्हणतो त्या नीलला जर काही विचारायला गेलो तर तो हो किंवा नाही फक्त एवढंच उत्तर देतो सावली. आता सावली सारंगचा हात आपल्या तोंडाला लावते आणि म्हणते की सारंग सर, तुम्ही प्रयत्न तर करा, मला माहिती आहे विठुरायाना नक्की तुम्हाला यासाठी शक्ती देतील. आणि सारंग आता खुश होऊन आता नीलला भेटायला येतो. नील एकटक विचार करत बसलेला असतो. तेव्हा आता सारंग नीलकडे बघतो आणि म्हणतो की मी तुला वेळ हवा असेल तर घे, मी नंतर येतो. तेव्हा आता नील म्हणतो की काय झालं सारंग, एवढा फॉर्मल का वागतोस? तेव्हा आता सारंग म्हणतो की मी तुला हे विचारायला आलो होतो की कंपनी कधी जॉईन करतोयस? तर आता नील म्हणतो माझी गरजच आहे का? सारंग म्हणतो की मग एवढी मोठी कंपनी काय मी एकटा चालू का? नील म्हणतो की आजपर्यंत मी नव्हतो तर चालतच होती ना. आता सारंग म्हणतो की मी जर ऑफिसला गेलो नाही तरीसुद्धा कंपनी चालेल, मी नसलो तर दुसरा चालेल, असा मी जर विचार केला तर काय होईल नील? सारंग म्हणतो की पण नील, तू जसं जसं काम ज्या पद्धतीने काम करतो ना तसं काम दुसरा कोणीच नाही करू शकत. तेव्हा आता नील म्हणतो सारंग मलाच कधी कधी प्रश्न पडतो. नील म्हणतो की आपण हे सगळं करतो का करतो, कशासाठी करतो? इतकी वर्ष सावली स्वतःसाठी नाही पण तारासाठी गातच होती ना. आणि इतकी वर्ष ऐश्वर्याबरोबर मला संसार करायची इच्छा नसताना देखील इतकी वर्ष मी ऐश्वर्यासोबत राहिलो, पण या सगळ्यांमध्ये काहीच नाही मिळालं, अगदी शून्य मिळाला, शून्य असे आता नील सारंगला बोलतो. सारंग म्हणतो की अरे आपण पैसा वगैरे काय कमवतो, सगळं आपण व्यवस्थित नॉर्मल राहण्यासाठी. तर आता नील म्हणतो की हे बघ सारंग, मला वाटतं माझी आता काहीच गरज नाही आहे. सारंग म्हणतो असं बोलू नकोस नील. सारंग म्हणतो की नील, मला असं वाटतंय की तू माझ्यासोबत कंपनीत येशील, चल मी वाट बघतो तुझी. तेव्हा आता नील हा सारंगसोबत कंपनीत जायला तयार होतो. आणि इकडे आता सावली ही ताराच्या घरी येऊन ताराची भेट घेते आणि सगळ्यांची खुशाली विचारते. सोहमही सावलीला म्हणतो की घरी कसे आहेत, सगळं ठीक आहे ना? सावली म्हणते की तुम्ही गेल्यानंतर कसं असणार? तर सोहम म्हणतो की सावली वहिनी, मग मी काय करायला हवं होतं? सावली म्हणते की तुम्ही असं सोहम भाऊजी तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. तेव्हा आता तारा म्हणते की सावली, तुझा नवरा तुझ्या पाठीमागे खडतरपणे उभा राहतो ते तुला चालतंय आणि तू आज माझा नवरा माझ्या पाठीमागे उभा राहिला तर तू असं बोलतेस?
सावली म्हणते की तो तसा हेतू नव्हता. सावली म्हणते की सारंग सरांनी जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं आणि त्यांना देखील माहिती नव्हतं याचे परिणाम एवढे वाईट होणार आहेत म्हणून. आता तारा म्हणते की राजकुमार दादाने सुद्धा चूक केली होती, त्याला सुद्धा घराबाहेर काढलं होतं, पण काही दिवसानंतर राजकुमार दादाला पुन्हा घरात घेतलं ना, तसं मम्माने मला सुद्धा माझी चूक पदरात घेऊन मला घरात घ्यावं. तर आता सुमंत म्हणतो, 1 मिनटं तारा, ते तसं नाहीये. असा विचार करण्यापेक्षा आपण सुधारणेकडे विचार केला तर बरं होईल तारा, असे आता सुमंत बोलतो. सोहम म्हणतो की हे बघ सावली वहिनी, जे झालंय ते झालंय, आता तो विचार करून काही फायदा नाही, पण काही जरी झालं तरी मला आणि ताराला घरी यायचंय सावली वहिनी. आता सोहम म्हणतो की सावली वहिनी, मी तुला विनंती करतो की प्लीज, तुझ्याशिवाय हे शक्य नाही आणि तूच मॉमचं मन वळू शकतेस. आता सावली म्हणते की मी बोलले, एकदा तिलोत्तमा मॅडमशी बोलले आणि सारंग सरही बोलले, पण ते ऐकायला तयारच नाहीये. आता सोहमला राग येतो. सोहम म्हणतो की मग तिला तसं सांग तू सावली वहिनी, जर ती ऐकायला तयार नाही तर मला तिचं तोंडही बघायचं नाही. सावली म्हणते, सोहम भाऊजी तुम्ही शांत व्हा, असा राग मनावर धरू नका. आता तारा म्हणते की हे बघ सावली, मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, पण काही जरी झालं तरी मला घरी यायचं. सावली म्हणते ते ठीक आहे, पण त्यासाठी वेळ तर जाऊ द्यायला हवा. तारा म्हणते की सावली, तू मॉमला सांग काही जरी झालं तरी मला आणि सोहमला घरात घ्या म्हणून, त्यासाठी तुम्ही कोणती जरी शिक्षा दिली तरी आम्ही ती शिक्षा भोगायला तयार आहे. सुमंत म्हणतो की मला देखील हे असंच वाटतं, हे असंच करणं योग्य वाटतं. आता तारा म्हणते जे झालं ते झालं सावली, पण हे जे काही झालं नाही यामध्ये तू सुद्धा तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे आम्हाला घरात घेण्यासाठी तुला आता आम्हाला सपोर्ट करावाच लागेल आणि याची भरपाई म्हणून तुला हे करावंच लागेल, असे आता तारा सावलीला सांगते. आणि आता ते ऐकून आता सावली ताराला म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करते. इकडे आता भैरवी बसलेली असताना जयंती ही भैरवीचे पाय दाबत लागते. विचार करत आता जयंती म्हणते की खरं सांगू का माई, आपलं नशीबच खराब आहे, त्याला कोण काय करणार. जयंती म्हणते की आज जर ती सावली गाणं शिकली नसती तर कोणत्या तरी मंदिरात देवळात जाऊन भजन कीर्तन करत बसली असती. काही नाही हो, हे सगळे वर देवाचे खेळ आहेत आणि तुम्हीच जर तिला घडवलं नसतं तर करता करविता तिची सगळी तुम्हीच आहेत. काय होतं बाकीचं त्या पोरीकडे, असे आता जयंती भैरवीला सांगते. भैरवी म्हणते जयंती, अगं तू 100% बरोबर बोलली आणि खरं बोललीस. भैरवी म्हणते की आता तिला एवढं मोठं खानदान, एवढं मोठं घर मिळालं ना, त्याच्यामुळेच तिला हिंमत मिळाली आणि म्हणून ती अशी वागली. आता भैरवी म्हणते की जर तिचं लग्न सारंगशी झालं नसतं तर आयुष्यभर माझ्या ताटाखालचं मांजर बनून राहिली असती ती सावली. भैरवी म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं जयंती, जर त्यावेळेस तू लग्नात आडकाठी घातली असती तर ते लग्न झालंच नसतं आणि हे दिवस आपल्याला बघायला मिळालेच नसते. आता जयंती म्हणते गोल गोल फिरून तुम्ही माझ्याच बरोबर आला, माझ्या समोरच आला, बरोबरच ना. जयंती म्हणते की यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा आता. तर भैरवी म्हणते सगळा विचार मीच करू का, तू तरी काहीतरी विचार कर आणि बघ त्या घरात तुला पुन्हा कसं घुसता येईल ना, याचा विचार कर जयंती तू. आता इकडे सावली घरी येते आणि विचार करते की काही जरी झालं तरी तारा मॅडम आणि सोहम भाऊजींना लवकरात लवकर घरी आणावाच लागेल. तर तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो काय झालं, तू तिकडे गेली होती ना. तर सावली म्हणते हो, तारा मॅडमशी बोलण्यासाठी मी सुमंत सरांच्या घरी गेले होते, तेव्हा तारा मॅडमचं असं म्हणणं आहे की त्यांना या घरात आणण्यासाठी मी तिलोत्तमा मॅडम बरोबर बोलायला हवं. आणि सोहम भाऊजी काय म्हणाले माहिती का तुम्हाला, जोपर्यंत तारा मॅडमला आई घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी आईचं तोंड सुद्धा बघणार नाही म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो मग तू काय म्हणाली. सावली म्हणते की मी तारा मॅडमला सांगितलं लवकरात लवकर यातून मी तुम्हाला बाहेर काढीन म्हणून. सारंग म्हणतो की आई सुद्धा अजून आली नाही. सावली म्हणते की मी बबलू दादाला सांगून ठेवलंय, ज्यावेळेस तिलोत्तमा मॅडम येतील त्यावेळेस मला कळव म्हणून. आता घाबरतच सावली म्हणते सारंग सर, मला तिलोत्तमा मॅडमच्या समोर जायची सुद्धा भीती वाटते, आता मला जाम टेन्शन आलं, मी काय करू. सारंग म्हणतो की सावली या गोष्टीवरून आईला राग येऊ शकतो बरं का. सावली म्हणते बरोबर आहे. हा, आणि सारंग म्हणतो की हे बघ सावली, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. सारंग म्हणतो अजून एक चांगली न्यूज आहे, नील ऑफिसला आला होता आज माझ्यासोबत. तर खुश होऊन सावली म्हणते ही तर खूप आनंदाची बातमी आहे. हसतच सावली म्हणते की आता हळूहळू सगळं काही ठीक होईल आणि नील भाऊजींना आपण आता थोडा वेळ देऊयात. तेवढ्यात आता बबलू तिथे येत सावली वहिनीला म्हणतो की सावली वहिनी चला, आई आली. आता सावली म्हणते चला सारंग सर. तर सारंग म्हणतो मला नको नेऊ, बबलूला घेऊन जा. इकडे आता भैरवी जयंतीला म्हणते की आपण जर असा विचार करत राहिलो तर त्याने काहीच साध्य होणार नाही. जयंती, काही जरी झालं तरी तुला त्या घरात घुसायलाच हवं. जयंती म्हणते त्या घराच्या दारे, खिडक्या, त्या घरातल्या माणसांची मनं माझ्यासाठी बंद आहेत. जयंती म्हणते की ज्या वेळेस आपण रस्ता सापडवत असतो आणि आपल्याला सापडत नसतो ना त्यावेळेस. तर जयंती म्हणते की काय आहे माई तुमच्या डोक्यात. आता
भैरवी म्हणते माझ्या डोक्यात काहीतरी शिजू राहिलंय, पण मला आता ते अजून अंधुक दिसतंय. असं काहीतरी शोधून काढलं पाहिजे की त्या घराच्या भिंतीला आपण भगदाड पाडून आपल्याला आतमध्ये शिरता आलं पाहिजे. आता भैरवी म्हणते काही जरी झालं तरी मी ते घर फोडणार म्हणजे फोडणारच. आता इकडे तिलोत्तमा चंद्रकांतरावांकडे येते आणि म्हणते की तब्येत ठीक आहे ना, का डॉक्टरांना बोलवायचं. रागाने चंद्रकांतराव चिडचिड करत म्हणतात की मला डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही, मी आता ठीक आहे. तिलोत्तमा म्हणते की मग असे रागाने का बोलता आणि चिडचिड का करताय. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते काय झालं, तर चंद्रकांतराव म्हणतात की सोहम घर सोडून गेला हे सुद्धा तिलोत्तमा तू माझ्यापासून लपवलं आणि मला एवढी मोठी गोष्ट सांगितली नाहीस. आणि सोहम घर सोडून गेला त्यावेळेस तू तिथेच होती, त्यावेळेस तू त्याला का जाऊ दिलं असे आता प्रश्न चंद्रकांतराव तिलोत्तमाला करतात. चंद्रकांतराव म्हणतात तुला जमत नव्हतं तर मला सांगायचं, कारण मी त्याचा बाप आहे ना, मी त्याला जाऊच नसतं दिलं. आता तिलोत्तमा म्हणते मला कळतंय, पण तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं मला सांगा बरं. आता रागाने चंद्रकांतराव म्हणतात मला कुणी काय सांगितलं ना हे महत्त्वाचं नाही आहे तिलोत्तमा, आणि महत्त्वाचं हे आहे की तू माझ्यापासून हे लपवलं. तर विचार करत तिलोत्तमा म्हणते ठीक आहे, मला कळलं तुम्हाला हे कोणी सांगितलं. आणि रागाने आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावांपासून आता बाहेर निघून जाते. आणि इकडे आता सारंग आणि सावली खाली येतात. तर तेवढ्यात तिलोत्तमा तावातावाने तिथे येते. सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आई जरा तुझ्याशी बोलायचं होतं. रागाने तिलोत्तमा म्हणते की मला सुद्धा बोलायचं होतं. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझ्या बायकोशी. घाबरतच सावली म्हणते की मलाही तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आणि आता तिलोत्तमा म्हणते काय बोलायचं होतं. ऐश्वर्या जाताना तुझ्या डोक्यावर हात ठेवून गेली होतीस का, काय ट्रेनिंग घेतलं काय त्याच्याकडून तू. तिलोत्तमा म्हणते की घर कसं मोडायचं ते. आणि तिलोत्तमा म्हणते की घरातली कामं सगळी संपली का, दुसरी काही कामं नाही का, इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे करत बसलीस. सावलीला आता कळत नसतं नेमकं काय चाललंय. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो आई काय झालं, तर तिलोत्तमा म्हणते मी तुझ्याशी बोलते का सारंग. आणि बोट करत तिलोत्तमा म्हणते की बाबांना का सांगितलं सोहम घर सोडून निघून गेलाय म्हणून. तिलोत्तमा म्हणते तुला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की जर त्यांना काही झालं असतं म्हणजे मग काय केलं असतंस. आणि सारंग म्हणतो की आई तिला माफ करते नाही, हे जाणून बुजून केलेलं नाहीये, तिला कल्पनाच नव्हती की बाबांना हे माहिती नाहीये म्हणून. आणि सारंग म्हणतो ती सहज बोलून गेली, तिचं चुकलं आई. आणि सारंग म्हणतो की तिने मुद्दाम नाही केलं, हे बघ आई खरं तर आम्ही वेगळ्या विषयावर तुझ्याशी बोलायला आलो होतो. आणि सारंग म्हणतो की तारा आणि सोहमबद्दल बोलायचं होतं. तर तिलोत्तमा म्हणते की मला त्या सोहमबद्दल अजिबात नाही बोलायचं. जो मुलगा त्याच्या आईचा अपमान करतो, तिचं ऐकत नाही, बायकोचं ऐकतो, बायकोच्या सांगण्याप्रमाणे तिच्या घरी राहायला जातो, त्याच्याबद्दल मला काय ऐकायचं रे सारंग. आणि आता ते ऐकताच आता सारंग आणि सावली तिलोत्तमाकडे बघतात. आता त्यानंतर आता सावली ही किचनमध्ये काम करत असलेल्या अमृताकडे येऊन अमृताला तिलोत्तमाने तारा आणि सोहमसाठी नकार दिला हे सांगते. तर अमृता म्हणते की सावली एकदा मी आईशी बोलून बघू का. तर सावली म्हणते हो कदाचित आई तुमचं ऐकतील. आणि इकडे आता जगन्नाथ आणि आता अलकाच्या घरी आता वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो. आणि त्यासाठी जगन्नाथने आता सारंग आणि नीलला बोलावलेलं असतं. आणि आता सारंग नील बबलू तिघेही आता वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता जगन्नाथच्या घरी येतात. आणि आता मुद्दामून सारंगने सावलीला बोलावलेलं नसतं. तर आता सारंग बबलू आणि नील हे जगन्नाथच्या घरी येतात आणि वर्षश्राद्धाची सगळी तयारी करून आता वर्षश्राद्धाची सगळी पूजा घातली जाते. त्यानंतर आता सारंग हा जगन्नाथ समोर उभा राहतो. सारंग आता जगन्नाथला म्हणतो की ज्यावेळी सावलीला कळेल की तिच्या आयुष्यामध्ये संतती विघ्न आहे आणि आई होण्याचं सुख तिच्या नशिबातच नाही आहे, जेव्हा सावलीला कळेल त्यावेळेस सावलीची काय अवस्था होईल. आणि त्याच वेळेस आता सावली पाठीमागून तिथे येऊन सारंगचं बोलणं ऐकते. आणि आपल्या आयुष्यामध्ये संतती विघ्न असून आपल्या आयुष्यामध्ये आईचं सुख नसल्याचे सावलीला कळताच सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर अलका पाठीमागे आलेल्या सावलीकडे बघते आणि म्हणते सावली. तर जगन्नाथ आणि सारंग सावलीकडे बघतात आणि त्याच वेळेस सावलीला सत्य समजता क्षणी सावलीला त्या क्षणी डोळ्यापुढे अंधारे येऊन चक्कर येते आणि सावली खाली पडते. तर सारंग सावलीला आता सावरतो आणि सावलीला आपल्या मिठीत घेतो. तर सगळ्यात मोठ्या सत्याचा सावलीला आता उलगडा होऊन आता सावली त्या सत्यावरती कसा विजय मिळवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.